संपूर्ण देशाच्या क्रीडा विश्वाला हादरवून टाकणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयानं आज मोठा निकाल दिला। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलंय। 2023 मध्ये हे प्रकरण संपूर्ण देशात गाजलं होतं। 2023 मध्ये कुस्तीतल्या या आरोपांनी राजकीय मैदानात सुद्धा बऱ्याच कुस्त्या खेळल्या गेल्या। दिल्लीमध्ये मोठी आंदोलनं निदर्शनं झाली। ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी नवी दिल्लीत धरणं आंदोलन केलं। क्रीडा मंत्रालयाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं, मात्र कारवाई होत नसल्यानं पुन्हा एकदा एप्रिल 2023 मध्ये कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं। नवी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात 2 स्वतंत्र FIR नंतर दाखल केले। यात एकूण 7 महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींचा समावेश होता। यात एका अल्पवयीन कुस्तीपटूचंही नाव होतं, पण आता न्यायालयात या सगळ्याच्या सुनावणीनंतर ब्रिजभूषण यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट, कलम 354 नुसार विनयभंग, 354 A नुसार लैंगिक छळ, 354 D नुसार पाठलाग करणं, 506 कलम नुसार गुन्हेगारी धमकी आणि कलम 34 नुसार सामूहिक कट रचणं अशा प्रकारचे अनेक आरोप ठेवण्यात आले होते। मात्र यातला कोणताही आरोप तक्रारदारांना सिद्ध करता आला नाही न्यायालयात, आणि म्हणून न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलाय।